नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं काम अखेर पूर्ण। पुलाची एक मार्गिका आज खुली होणार। अंधेरी पूर्व पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा। महालक्ष्मी रेसकोर्सचा विकास करण्यापूर्वी मुंबईकरांचं मत घ्या। 500 जणांच्या मतावर मुंबईकरांच्या जमिनीचा निर्णय महापालिका घेऊ शकत नाही। माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांचं पालिका आयुक्तांना पत्र। मुंबईत हळूहळू वाढली पारा 15 अंशांवर। आठवडाभरात पहाटे गारवा तर दिवसाचं तापमान 34 ते 35 अंश राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती। 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा। शिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर बहिष्कार मागे। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य शासन शासकीय कर्मचाऱ्यांना जे आदेश लागू करेल तेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू करण्याचं मान्य। मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 10 वर्षात 6000 कोटी रुपयांचा निधी खर्च। माहिती अधिकारात स्पष्ट। बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 8 पदरी होणार। MSRDC कडून सरकारकडे आता प्रस्ताव। 5500 कोटींचा खर्च अपेक्षित। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांचं सोनं जप्त। कस्टम विभागाची कारवाई। केनिया देशातील 2 महिलांना अटक। मुंबईतील 30 उपग्रहांना नोटीस। राज्यातील मॅकडोनाल्डच्या सर्व उपग्रहांसह इतर फास्ट फूड विक्रेत्या कंपन्यांच्या उपहारगृहांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी।